आपल्याकडे येईल। ही दोन दृश्य, पहिली दृश्य मुंबईमधून लालबागच्या राजाच्या मुख्यद्वारावरची दृश्य, तर दुसरी दृश्य ही पुण्यामध्ये ढोल ताशा पथकाकडून सादरीकरण केलं जातंय, वादन केलं जातंय, गणरायाला अभिवादन केलं जातंय, गणरायाला मानवंदना दिली जाते, त्याची दृश्य आपण पाहतो। पुण्यातलं ढोल ताशा पथक हे मुख्य आकर्षण गणेशोत्सवाचं असतं, कारण विविध प्रकारची ढोल ताशा पथकं, ध्वज पथकं ही पुण्यामध्ये गणरायाला मानवंदना देण्यासाठी सज्ज झालेली असतात। हे पथक आपण पाहतोय, या पथकामध्ये ध्वज आहेत, ढोल आहेत, ताशा आहेत आणि या सगळ्यात ताल धरलेला आणि या सगळ्याच्या माध्यमातून सांगीतिक अशा प्रकारची मानवंदना गणरायाला अर्पण केली जाते। लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारावरची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। लालबागचा राजा हा आता त्याच्या मंडपातून, त्याच्या दरबारातून मुख्य प्रवेशद्वाराकडे आता येतोय, मुख्य रस्त्यावर तो येईल आणि मग विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होईल। प्रचंड उत्साह आता शिगेला पोहोचलेला आहे। सर्व गणेश भक्तांचा, लालबागच्या राजाच्या भक्तांचा उत्साह आता प्रचंड प्रमाणावर शिगेला पोहोचलेला आहे। मोठ्या प्रमाणावर इथं रंगांची उधळण सुद्धा केली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गणरायाची पूजा केली जाते। पूजन केल्यानंतर बाप्पाचं विसर्जन केलं जाईल। लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। एकीकडे लालबागच्या राजाची मिरवणूक आता सुरू होते, सुरू झालेली आहे। मुख्य रस्त्यावर आला की लालबागचा राजा हा मुख्य रस्त्यावर आला की त्यानंतर विसर्जन मिरवणुकीमध्ये लालबागचा राजाही सहभागी होईल। तर दुसरी दृश्य आहेत मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं विसर्जन केलं जातंय। तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गणरायाचं पूजन केलं जाते, गणरायाची पूजा केली जाते, गणरायाचे आशीर्वाद घेतले जातात आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं विसर्जन केलं जातं। दोन्ही दृश्य आपण लाईव्ह पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। ओम कालाय स्वाहा, ओम ज्ञानाय स्वाहा, ओम कालाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा। एक वेळ आणि खालच्या नावाला सोडून निर्देश आणि नमर्वयामी उदाहरणार्थ अबुद्धो स्वाहा। ओम प्राणाय स्वाहा, ओम उपानाय स्वाहा, ओम ज्ञानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा। या दृश्यांमध्ये आपण पाहतोय लालबागचा सगळा परिसर जो आता गणेश भक्तांनी गजबजून गेलेला आहे। गणेश भक्तांची प्रचंड गर्दी लालबागच्या परिसरात झालेली आहे। गणरायाची मूर्ती आपण पाहतोय। खरं तर अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात विराजमान झालेल्या बाप्पांच्या मूर्त्या याच लालबागच्या परिसरातून गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ होतात आणि तिथं मग या गणरायांचं विसर्जन केलं जातं। त्या परिसरामध्ये अगदी घराच्या छतावर सुद्धा नागरिक उभे राहून हे गणरायाचं दर्शन घेत असतात। घराच्या बाल्कनीमध्ये उभे राहून गणरायाचं दर्शन घेत असतात। रस्त्यावर तर जागाच पुरत नाही, इतक्या प्रमाणावर नागरिक हे दर्शनासाठी रस्त्यावर उभे असतात। आणि दुसरी दृश्य आहेत ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणरायाचं पूजन केलं जातं आणि त्यानंतर गणरायाचं विसर्जन केलं जाईल। मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे, त्याची दृश्य दोन दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर लाईव्ह पाहतो।